नमस्कार. आरोग्य गाथामध्ये स्वागत आहे. आज एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे श्वेतप्रदर. पण म्हणजे काय? थोड्या प्रमाणात पांढरा स्राव जाणं हे सामान्य आहे, पण जर तो जास्त प्रमाणात वारंवार किंवा दुर्गंधीसह होत असेल तर तो श्वेतप्रदर मानला जातो. ही समस्या मुख्यतः कफदोष आणि अग्निमांद्य यामुळे होते. याची कारणे: 1. शरीरातील कफदोष वाढणे. 2. पचनशक्ती कमजोर असणे. 3. जास्त तिखट, आंबट आणि जंक फूड सेवन करणे. 4. हार्मोनल इम्बॅलन्स. 5. वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव. 6. मानसिक ताण. 7. सतत बसून राहण्याची सवय. लक्षणे: वारंवार पांढरा स्राव जाणे, शरीरात अशक्तपणा किंवा थकवा, कंबरदुखी, पोटदुखी, अंगात जडपणा येणे, खाज येणे किंवा जळजळ, मन एकाग्र न होणे. यामुळे होणारे परिणाम तर शरीरात कमजोरी वाढते, हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं, रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर परिणाम होतो, वारंवार इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, मानसिक ताण आणि चिडचिड वाढते. आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत? रोज सकाळी आवळा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. शतावरी कल्प दुधासोबत घ्या. तांदळाची पेज पचन सुधारते आणि ताकद देते. लोध्र, अशोक चूर्ण वैद्याच्या सल्ल्याने घ्या. रोज कोमट पाण्याने स्वच्छता त्या जागेची ठेवा. योग आणि प्राणायाम करा. स्ट्रेस कमी करा. साधं ताजं आणि पचायला हलकं अन्न घ्या. तिखट, आंबट, तळलेलं आणि जंक फूड टाळा. श्वेतप्रदर ही सामान्य समस्या असली तरी दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, जीवनशैली आणि आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही ती सहज नियंत्रणात ठेवू शकता. जर समस्या जास्त असेल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आरोग्यदायी आयुर्वेदिक माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.